ही पांढरी शुभ्र फुले याला पेव किंवा पेवगा असे म्हणतात. हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे खूप खूप स्वागत. मी ही पेवग्याची पानं आणली आहेत. ही एक रानभाजी आहे. कोकणात सध्या याला बहर आला आहे. तर ही अशी कोवळी पाने असतात. ही पहा, ही स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता मी ही बारीक कापणार आहे. भाजीसाठी लागणारे इतर साहित्य पाहूया. हा एक कांदा आहे, 2 पाकळ्या लसूण, हिरव्या मिरच्या, ही 2 तास भिजवलेली मुगाची डाळ, फोडणीसाठी तेल, ओलं खोबरं आणि चवीनुसार मीठ. आता गॅसवर कढई तापण्यास ठेवली आहे. कढई तापल्यावर अंदाजे 2 चमचे तेल घालणार आहे. तेल तापल्यावर कांदा आणि लसूण घालायचे आहे. कांदा व लसूण लालसर परतून घ्यायचे आहे. कांदा भाजल्यावर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. कांदा, लसूण, मिरच्या व्यवस्थित 2 मिनिटं परतून घ्यायच्या आणि नंतर भाजी घालायची आहे. आता मी भिजवून घेतलेली मुगाची डाळ पाण्यासहित घालते. थोडा वेळ शिजू दे. आता 2 मिनिटांनी आपण भाजी घालायची आहे. भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे फोडणीमध्ये आणि ती थोडी आळल्यावर मग चवीनुसार मीठ घालायचे. मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं भाजी परतून झाल्यावर चवीनुसार मीठ घालायचे आहे. मी 1 टीस्पून मीठ घालते आणि भाजी व्यवस्थित परतून वर झाकण ठेवायचे आहे. गॅसची आच मंद करून वर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालायचे आहे. अशी 4 मिनिटे भाजी शिजवायची. पेवग्याची पाने थोडी जाड असल्यामुळे भाजी शिजण्यास वेळ लागतो. मी 3-4 मिनिटानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी शिजवणार आहे. आता भाजी छान मऊ शिजली आहे. मी ओलं खोबरं घालते. भाजी तयार आहे. पेवग्याची रानभाजी खाण्यासाठी तयार आहे.